नमस्कार मित्रांनो, आज आपण ऐकणार आहोत एक मजेदार आणि शिकवण देणारी गोष्ट ज्याचं नाव आहे कोल्हा आणि द्राक्षे. चला तर मग सुरू करूया. एकदा एक नखरेल असा कोल्हा जंगलातून फिरत होता. त्याची शेपूट इतकी फुललेली होती की तो चालताना स्वतःलाच हवा करत होता. भूक लागल्यामुळे त्याचे पोट गुर गुर करून गाणी गात होते. तेवढ्यात त्याला झाडावरून एकदम चमकदार, जाडजूड, टुणटुणीत असा द्राक्षांचा घड दिसला. कोल्हा म्हणाला, अय्यो, हे तर माझ्यासाठीच नशिबाने चमकलेले मोत्यासारखे द्राक्ष आहेत. तो लगेच उडी मारायला तयार झाला. पहिली उडी. कोल्हा उडी मारतो आणि फक्त हवा पकडतो. दुसरी उडी मारतो. आता कोल्हा थोडा मागे जाऊन धावत धावत पुढे येतो. 1, 2, 3 आणि धडाम. त्याचा पंजासुद्धा झाडालाही लागत नाही. जंगलातील एका झाडावर बसलेला पोपट त्याला बघून हसू लागतं. अरे कोल्ह्या, तू उडतोयस की फक्त व्यायाम करतोयस? कोल्हा लाजतो पण मात्र हार मानत नाही. तिसरी, चौथी अशी उडी मारत मारत कोल्हा प्रत्येक वेळी जमिनीवर पडतो. कधी उलटा, कधी गोल गोल, कधी फिरत, कधी चेहऱ्यावर पानं चिकटलेली. शेवटी मात्र तो दमतो आणि त्याच्या शेपटावर हात ठेवून खूप तावातावाने म्हणतो, ही द्राक्ष तर नक्कीच आंबट असणार, मी खायलाच नको. पोपट हसून म्हणतो, अरे देवा, ही द्राक्ष आंबट आणि तुला मिळाली नाही म्हणून आंबट? किती गोड आहेस रे तू. कोल्हा रागाने म्हणतो, मी निघालो, हे द्राक्ष तर मला नकोच. असं म्हणून इतर फळं शोधण्यासाठी तो पुढे पुढे निघून जातो. या गोष्टीतून आपल्याला काय बरं शिकायला मिळतं? जे मिळत नाही त्याला दोष देऊ नये. खरे प्रयत्न करत राहावे. अपयशी झालो तरी प्रामाणिक राहावे. तर मुलांनो, ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली? गोष्ट आवडली असेल तर स्टोरी टाईम विथ ऐशू या आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा. अशाच सुंदर सुंदर आणि शिकवण देणाऱ्या गोष्टींसोबत पुन्हा नक्की भेटूयात. धन्यवाद.